मित्रांनो नमस्कार. आजकाल पॉडकास्टचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण पाहतो आणि त्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. त्यांची मतं आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात आणि पॉडकास्टवरती कोण येऊन काय व्यक्त होईल आणि आपलं ज्ञान त्या ठिकाणी पाजळेल सांगता येत नाही. त्याच्यामुळे जीवन हे खूपच आता मला असं वाटतं की रिस्की झालेलं आहे की कशाला खरं मानावं, कशाला खोटं मानावं, कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर ठेवू नये. आज एक जण असं म्हणतो तर ताबडतोब दुसऱ्या दिवशी त्याच्या विरुद्धच आपल्याला कुठेतरी ऐकायला आणि पाहायला मिळतं. आणि आपण एक प्रेक्षक म्हणून एक करमणुकीचा विषय झालेला आहोत किंवा त्यांच्या व्यवसायाचं एक साधन म्हणून आपण आता झालेलो आहोत असं मला वाटतं. आपल्या जीवनाचा बहुमोल वेळ आपण या लोकांसाठी देतो जे एकाच गोष्टीवरती एकसारखं मत ठेवत नाहीत. आता आपण जर एका गोष्टीवरती जर एकसारखं मत जर लोकांचं असेल, त्यांचं जर एकमत होत असेल आणि आपल्याला एक नवीन विचार, एक दृष्टिकोन जर मिळत असेल तर आपण आपल्या आयुष्याचा वेळ द्यायलाही हरकत नाही. परंतु हे ठरवून केलं चाललेलं आहे की एकाच गोष्टीवरती वेगवेगळी मतं मांडायची आणि प्रत्येकाने आपापली व्ह्यूवरशिप वाढवून घ्यायची. कारण जोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रावर्सी तयार करत नाही, जोपर्यंत तुम्ही वाद तयार करत नाही, जोपर्यंत तुम्ही वादग्रस्त वक्तव्य किंवा तुमचं मत ठेवत नाही तोपर्यंत त्याला व्ह्यूवरशिप पण मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पॉडकास्टवरती येऊन आपली मतं ठेवतात आणि आपण ते आपल्या जीवनाचा बहुमोल वेळ देऊन ते पाहतो. असंच एक पॉडकास्ट परवा माझ्याही पाहण्यात आलं. याच्यामध्ये राजस्थानमध्ये जे पूर्वी राजे लोक झाले तर त्यांच्याबद्दलचं मत त्यांनी व्यक्त केलं. आपण पाहिलं आहे की राजस्थानचा एक खूप ऐतिहासिक असा इतिहास आहे. जसा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा एक ऐतिहासिक असा इतिहास आहे मुघलांच्या काळापासून, तसाच राजस्थानमध्येही मुघलांच्या काळापासूनचा एक ऐतिहासिक असा इतिहास आहे ज्यामध्ये आपल्याला प्राधान्याने महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण हे आठवतात की ज्यांनी अतिशय मोठा पराक्रम, अतिशय स्वाभिमानी बाणा हा दाखवला. जसं आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो, तशाच पद्धतीचं राजस्थानमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि महाराणा प्रताप यांचं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. आणि राजस्थानचा इतिहास जर कधीही लिहिला गेला किंवा उल्लेखित केला गेला तर या दोन लोकांचं नाव अगदी प्राधान्याने येतं. आणि राजस्थानच्या याच मागच्या मुघलांच्या काळातल्या इतिहासाबद्दल या व्यक्तीने एक मत व्यक्त केलेलं माझ्या ऐकण्यात आलं. आता त्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही, परंतु ती व्यक्ती साधारणतः असं म्हणत होती की आपल्याला माहिती आहे की राजस्थानमधल्या अनेक राजांनी आपल्या मुली ह्या मुघलांना विवाह करून दिल्या आणि आपलं राज्य वाचवलं आणि मुघलांचं मांडलिकत्व पत्करलं. यातलं सगळ्यात मोठं आणि ठळक उदाहरण म्हणजे जोधा अकबर यांचं. म्हणजे जोधाबाईंना अकबरांशी विवाह करून देऊन आपलं राज्य वाचवलं अशा पद्धतीचा इतिहास आपण ऐकलं. ही व्यक्ती असं म्हणते की ती त्यांची मुलगीच नव्हती. आता जोधाबाईंच्या वडिलांचं नाव मला इथं आठवत नाही, परंतु ती त्यांची मुलगीच नव्हती, तर ती एक पोर्तुगीज दासी होती की जिला आपली मुलगी म्हणून यांनी तिच्याशी विवाह लावून दिला, असं या व्यक्तीचं म्हणणं होतं. आणि ही व्यक्ती पुढे चालून असंही म्हणाली की जर का राजस्थानच्या त्या काळातल्या राजा लोकांनी हे केलं नसतं तर राजस्थानमधून हिंदू समाजच संपला असता आणि राजस्थानचं पूर्णपणे मुस्लिमीकरण झालं असतं आणि राजस्थानामध्ये मुस्लिम समाज, मुस्लिम धर्माने राजस्थानला पूर्णपणे व्यापून टाकलं असतं. त्यामुळे त्या काळात त्या राजांनी जे काही केलं, आपल्या मुली मुघलांना विवाह करून दिल्या आणि राज्य वाचवलं आणि पर्यायाने हिंदू धर्म वाचवला, अशा पद्धतीची मांडणी त्या माणसाने केली. मला ही मांडणी ऐकताना थोडीशी समजदारीची असावी असं वाटलं, पण नंतर दुसऱ्या क्षणाला वाटलं मला की मग महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण हे जे स्वाभिमानासाठी लढले, ज्यांनी जबरदस्त पराक्रम दाखवला, आपलं बलिदान त्या ठिकाणी स्वाभिमानासाठी आणि आपल्या राज्यासाठी दिलं, मग त्यांचं चुकलं का काय? त्यांच्यामध्ये ही समजदारी नव्हती का? किंवा हे जे म्हणतात की राजस्थानमध्ये जर हेही राजे लढत राहिले असते तर राजस्थानमधून हिंदू धर्मच संपला असता, असे यांची मांडणी होती. मला महाराष्ट्र आठवला, मला मराठे आठवले, मला छत्रपती शिवाजी महाराज आठवले, छत्रपती संभाजी महाराज आठवले, छत्रपती राजाराम महाराज आठवले, त्यानंतर ताराबाईंनी दिलेला लढा आठवला, त्यानंतर येसुबाईंची मुत्सद्देगिरी आठवली. हे सगळं मला आठवलं. संताजी धनाजी आठवले मला. मला असं वाटलं की मग महाराष्ट्रामध्ये तर मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात
एक न संपणारं युद्ध केलं. आणि आपल्याला माहिती आहे की औरंगजेब दक्षिणेकडे आला आणि महाराष्ट्रामध्ये त्याला असं काही झुंजवलं गेलं की इथे झुंजत झुंजतच त्याचा मृत्यू झाला, हे आपण पाहिलं आहे. आणि औरंगजेबाने असं म्हटलं आहे की शिवाजीने कुठं कुठं किल्ले बांधून ठेवलेत आणि याला किती दिवस लागतात एक एक किल्ला जिंकायला सुद्धा. आणि औरंगजेब पुढं किल्ले जिंकत जायचा आणि मराठे मागणं त्याचे किल्ले परत काबीज करत चालायचे. त्याच्यामुळे संपूर्ण भारतभर जिहाद जो पुकारून तो दिल्लीमधून निघाला होता की संपूर्ण भारतभर मी हिरवा झेंडा फडकावेन सगळीकडे, तसं न होता प्रत्येक वेळेस हिरवा झेंडा निघायचा आणि परत भगवा झेंडा लागायचा, हिरवा झेंडा निघायचा आणि परत भगवा झेंडा लागायचा. हे जे महाराष्ट्रामध्ये घडलं, ही जी झुंज महाराष्ट्राने दिली, मग एवढं सगळं करून ही जी व्यक्ती राजस्थानबद्दल बोलते की राजस्थानचे त्या काळचे राजे जर मुघलांशी लढले असते आणि तह जर केले नसते आणि अशा पद्धतीने विवाह संबंध जर केले नसते, आपल्या मुली जर मुघलांना दिल्या नसत्या, तर राजस्थानमधला हिंदू धर्म संपला असता. महाराष्ट्रामध्ये तर लढण्यामध्ये आयुष्य गेलं मराठ्यांचं. मराठे म्हणजे मराठी आणि 18 पगड जातीचे लोक. त्यावेळेस सगळ्यांनाच मराठा म्हटलं जायचं. आपणही हे लक्षात घ्या कृपया. लगेच मी जातीवाचक बोलतोय असं आपण समजू नका. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला, जी स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्यामध्ये सामील झालेला प्रत्येक मावळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरसुद्धा कित्येक वर्ष त्या प्रेरणेने प्रेरित होऊन लढत राहिला आणि मुघलांना झुंज देत राहिला आणि आपलं राज्य टिकवून ठेवत राहिला. ते सगळं केल्यानंतर तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म शिल्लकच नाही राहायला पाहिजे होता. एवढी लढाई केल्याच्या नंतर, एवढी झुंज दिल्याच्या नंतर आणि एवढं मुघलांना शरण न गेल्याच्या नंतर तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म शिल्लकच नाही राहायला पाहिजे या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार. पण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म शिल्लक राहिला, वाढला, जोपासला गेला. आणि आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदांनी समजदारीने नांदत आहेत. आणि याच महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी विचारवंतांची फळी ही उभी राहिली आणि समतेचा संदेश संपूर्ण भारताला काय जगाला महाराष्ट्राने दिला. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील, म्हणजे अनेक विचारवंत, कुणाकुणांची नावं घ्यायची आपण. इतका समृद्ध संतांची भूमी महाराष्ट्र. भारतामध्ये ज्याही काही संतांचं नाव आदराने घेतलं जातं त्यातले जास्तीत जास्त संत हे महाराष्ट्रामध्ये जन्मलेले आहेत. आणि त्यांनी एक विचार या भारत देशाला दिला, समतेचा दिला, पुरोगामित्वाचा दिला, धर्मनिरपेक्षतेचा दिला, सर्वधर्म समभावाचा दिला आणि समतोलाचा दिला. सगळ्यात महत्त्व, महाराष्ट्र कधीही एकीकडे आपली गाडी ओढत नाही. महाराष्ट्र हा नेहमी समतोल विचार करतो. असा विचार या महाराष्ट्राने देशाला आणि जगाला दिला. तो महाराष्ट्र झुंजत राहूनही, मुघलांची झुंजत राहूनही शिल्लक राहिला. इथे हिंदू धर्मही शिल्लक राहिला आणि वाचला. त्यामुळे असेचे लोक जेव्हा अशा पद्धतीचा वक्तव्य करतात आणि एका न आवडणाऱ्या कृतीचं समर्थन करतात, मला आवडत नाही. मला वैयक्तिक विचार आला तर त्या राजांनी जे काही केलं त्याच्यापेक्षा माणसाने वीरमरण पत्करलं असं तरी चाललं असतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु त्या काळात त्यांनी ते केलं. चूक का बरोबर हे ठरवायचा मला अधिकार नाही आणि मी ते ठरवूही नाही. परंतु मला ते आवडलेलं नाही आणि आजही मला ते आवडत नाही. म्हणजे मला अशा पद्धतीच्या तडजोडी अजिबात आवडत नाही. त्याच्यापेक्षा माणसाने लढलेलं बरं, त्याच्यात माणूस जिंकेल नाहीतर वीर गतीला प्राप्त होईल, तो भाग वेगळा. पण माणसाने लढलं पाहिजे. तडजोडीचं राजकारण करून सरदारकी मिळवता येते. राजा जर व्हायचे असेल तर युद्धच करावं लागतं आणि राज्यच मिळवावं लागतं. या तत्वाचा मी माणूस आहे. अगदी राजकारणात सुद्धा माझं तत्व हेच आहे. असो, अलहिदा, माझं मत मी थोडं बाजूला ठेवतो. परंतु अशा पद्धतीच्या पॉडकास्टवरती येऊन त्यांनी तेव्हा जे काही केलं त्याचं उदात्तीकरण हे जे लोक करतात आणि बुद्धिभेद जे आपला लोक करतात, खरं तर या लोकांचं म्हणजे आता काय म्हणू, या लोकांच्याबद्दल मी कीव येते या लोकांची मला. आणि महाराणा प्रताप असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, या लोकांच्या प्रती कुठंतरी अशा व्यक्तींच्या अशा मतामुळं मला असं वाटतं की त्यांच्याविषयीच्या आपल्या आदराला तडे जातात किंवा त्यांचा जो पराक्रम होता त्या पराक्रमाला कुठंतरी अशा पद्धतीच्या तडजोडीचं समर्थन जेव्हा लोक करतात तेव्हा त्या पराक्रमाला कुठंतरी गालबोट लागतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. हे असे लोक किती जरी बोलले तर राजस्थानचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा महाराणा प्रताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांचंच नाव घेतलं जाईल. आणि महाराष्ट्र याचं खूप मोठं उदाहरण आहे की तुम्ही लढूनसुद्धा, झुंज देऊनसुद्धा, नाके न आणूनसुद्धा आपल्या राज्यामध्ये आणि तुमचा धर्म हा तुम्ही शिल्लक ठेवू शकता. तुमचा धर्म टिकवण्यासाठी तुम्हाला तडजोड करण्याची गरज नाही, तुम्हाला कुठे शरण जाण्याची गरज नाही. तुम्ही युद्ध करूनसुद्धा, झुंज देऊनसुद्धा तुमचा धर्म शिल्लक ठेवू शकता. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र आहे. धन्यवाद.